हेलो दोस्तों, मैं हूँ आपका दोस्त। आज हम सीखेंगे मराठी शुद्ध लेखन नियम। लेखन करताना नेहमी पहिला उकार द्यावा का पहिली विलांटी की दुसरी, यात नेहमीच गफलत होते। ते होऊ नये याकरिता शुद्ध लेखनाचे काही नियम पाहू। नियम नंबर 1, कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराला उकार किंवा विलांटी असेल तर दुसरा उकार किंवा विलांटी देणे। उदाहरणार्थ, तिसरी, चौथी, करू, शिकू, खेळू इत्यादी। या नियमाला अपवाद असणारे 4 शब्द पाठ करून ठेवा। किंतु परंतु आणि तथापि या 4 शब्दांना हा नियम लागू होत नाही। नियम नंबर 2, एक अक्षरी शब्द असेल तर त्याला दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी देणे। उदाहरणार्थ, मी, ती, ही, पी, तू, धू इत्यादी। या नियमात न बसणारा शब्द नी। हा नी शब्द कुठे वापरला जात असेल? नी हा शब्द आणि या शब्दाचा पर्यायी शब्द आहे। उदाहरणार्थ, राम नी साम, राम नी साम। नियम नंबर 3, जोडाक्षरांच्या आधीच्या अक्षराला जर उकार किंवा वेलांटी असेल तर ती नेहमी पहिली देणे। उदाहरणार्थ, पुस्तक, चिठ्ठी, किल्ला, तिच्या, तुझ्या, तुम्ही, सुट्टी, दिली इत्यादी। उदाहरणातील अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या। नियम नंबर 4, अक्षरावर जर रफार असेल तर त्याच्या आधीच्या अक्षरांना दुसरा उकार किंवा विलांटी देणे। उदाहरणार्थ, पूर्व, दीर्घ, आशीर्वाद, तीर्थ, सूर्य इत्यादी। या नियमाला अपवाद शब्द शोधा व सांगा। सर्वांनी लक्षात ठेवू। नियम नंबर 5, पुढील अक्षराला जर उकार, वेलांटी मात्र असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराला नेहमी पहिला उकार किंवा वेलांटी देणे। तथापि जर उकार, वेलांटी किंवा मात्र नसेल तर दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी देणे। उदाहरणार्थ, वीट, फूल, कीड, बहीण इत्यादी। काना किंवा मात्रा वेलांटी उकार असलेले विटा, फुले, किडा, बहिणी इत्यादी। महत्त्वाची सूचना, हे सर्व नियम 70 ते 80% लागू आहे। सततच्या वाचनात लक्षात येईल। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढील भागात।